नमस्कार. ईश्वर कृपेने तुम्ही सर्वजण आनंदी, निरोगी आणि प्रसन्न असाल अशी मनापासून शुभेच्छा. आज आपण अशा एका फुलाबद्दल बोलणार आहोत जे जवळजवळ प्रत्येकाने पाहिलं आहे. घरात, अंगणात, बागेत, शेताच्या कडेला, देवपूजेत, सणासुदीला किंवा हारामाळांमध्ये. पण हे साधं दिसणारं फूल प्रत्यक्षात अत्यंत गुणकारी आहे. ते फूल म्हणजे झेंडू. आपण झेंडूला बहुतेक वेळा फक्त सजावटीचं फूल समजतो. पण झेंडू हा फक्त शोभेचा विषय नाही. या फुलामध्ये त्वचेसाठी उपयोग आहेत, जखमांवर उपयोग आहेत, शेतीत फायदे आहेत आणि घरगुती उपचारांमध्येही याचं महत्त्व खूप मोठं आहे. पण इथे एक गोष्ट सुरुवातीलाच समजून घ्यायला हवी. प्रत्येक झेंडू औषधी उपयोगासाठी सारखाच नसतो. झेंडू निवडताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याला नैसर्गिक सुगंध असला पाहिजे. फूल हातात घ्या आणि त्याचा वास घ्या. जर त्यातून मन प्रसन्न करणारा नैसर्गिक सुगंध आला तर समजा तो योग्य झेंडू आहे. पण जर फूल मोठं आहे, रंग छान आहे आणि वास अजिबात नाही, तर असा झेंडू औषधी दृष्टीने फारसा उपयोगी नसेल. आज आपण झेंडूचे अनेक आश्चर्यकारक उपयोग पाहणार आहोत. जखमा, पू, फूड, त्वचा, सौंदर्य, रक्तस्त्राव, केस, श्वसन आणि शेती म्हणून हा संपूर्ण भाग लक्षपूर्वक ऐका. झेंडूचे अनेक प्रकार असतात. एक प्रकार मोठा, गोल, दाट पाकळ्यांचा असतो. त्यात गडद पिवळा, फिक्कट पिवळा, नारिंगीकडे झुकणारा किंवा मधला रंग दिसतो. काही झाडं 4 ते 6 फूट उंचही वाढतात. आजकाल घरात कुंडीत दिसणारे छोटे छोटे झेंडू वेगळे असतात. पण पारंपरिक, सुगंधी, दमदार झेंडू वेगळाच ओळखू येतो. एक दुसरा प्रकार असा असतो ज्यात बाहेरून लालसर छटा आणि मध्यभागी पिवळसर भाग दिसतो. तोही सुगंधी असेल तर उपयोगी ठरू शकतो. आता झेंडूचा सर्वात महत्त्वाचा उपयोग पाहूया. जखमा भरून येण्यासाठी झेंडू अत्यंत उपयुक्त मानला गेला आहे. नवीन जखम असो, जुनी असो, पू येत असो, रक्तस्त्राव होत असो किंवा त्वचेवर खोल दुखापत झाली असेल, योग्य प्रकारे वापरलेला झेंडू खूप मदत करू शकतो. यासाठी झेंडूची ताजी फुलं आणि काही कोवळी पानं घ्यायची. त्याची बारीक पेस्ट करायची. ही पेस्ट थेट जखमेवर लावता येते. जर उपलब्ध असेल तर यामध्ये थोडासा गोमूत्र अर्क मिसळला तर पारंपरिक उपचार पद्धतीत त्याला विशेष महत्त्व दिलं गेलं आहे. जिथे पू आहे, दुर्गंधी आहे, जखम भरायला वेळ लागतोय, तिथे हा लेप उपयोगी ठरतो असं सांगितलं जातं. यात आणखी एक गोष्ट घातली तर परिणाम वाढू शकतो. ती म्हणजे सेंद्रिय हळद. हळद स्वतःमध्येच गुणकारी आहे. झेंडू स्वतःमध्येच औषधी आहे. आणि दोन्ही एकत्र आल्यावर पारंपरिक अनुभवांनुसार फायदा अधिक वाढू शकतो. पण बाजारातील प्रत्येक हळद दर्जेदार असेलच असं नाही. म्हणून शक्य असेल तर सेंद्रिय, खात्रीशीर, नैसर्गिक हळदच वापरावी. झेंडूची पेस्ट, थोडी हळद आणि आवश्यक असल्यास थोडासा गोमूत्र अर्क. हा लेप जखमांवर, फोडांवर, फुंसींवर, सूज असलेल्या भागावर लावता येतो. आता झेंडूचा एक सुंदर उपयोग पाहूया. त्वचेसाठी आणि चेहऱ्याच्या निखाऱ्यासाठी. काही लोकांची त्वचा निस्तेज दिसते. चेहऱ्यावरचा तेज कमी झालेला असतो. त्वचेचे छिद्र मोठे दिसतात. त्वचा सैल वाटते. अशा वेळी घरच्या घरी एक साधा पण प्रभावी लेप तयार करता येतो. यासाठी झेंडूच्या पाकळ्या किंवा फुलांचा रस, थोडी हळद, 1 चमचा मसूर डाळीचं बारीक पीठ आणि हवं असल्यास थोडी मुलतानी माती. हे सगळं एकत्र करून चेहऱ्यावर लावा. साधारण अर्धा तास ठेवून स्वच्छ धुवा. यामुळे त्वचेला तजेला येण्यास मदत, स्वच्छता, घट्टपणा आणि चेहऱ्यावर नैसर्गिक निखार येऊ शकतो. झेंडूला काही परंपरांमध्ये रक्तस्तंभक गुणधर्माचं महत्त्व दिलं जातं. उदाहरणार्थ नाकातून रक्त येणं, काही प्रकारचा बाह्य रक्तस्त्राव किंवा बवासीरमध्ये रक्त येणं. अशावेळी झेंडूच्या फुलांचा रस लहान प्रमाणात वापरण्याचे काही घरगुती पारंपरिक उपाय सांगितले जातात. नाकातून रक्त येत असेल तर स्वच्छ गाळलेला रस 1 ते 2 थेंब वापरण्याची पद्धत काही ठिकाणी सांगितले जाते. पण हे करताना स्वच्छता आणि काळजी अत्यंत महत्त्वाची आहे. झेंडूचा रस लहान प्रमाणात काही लोक पचनसंस्थेसाठीही वापरतात. पारंपरिक मतानुसार पोटातील जखमा, अल्सर सदृश त्रास, आतड्यांतील सूज यामध्ये सहाय्यक म्हणून त्याचा उपयोग केला गेला आहे. 3 ते 4 फुलं
त्यांचा रस थोड्या पाण्यात मिसळून मर्यादित प्रमाणात घेतला जातो. मात्र प्रत्येकाची प्रकृती वेगळी असते, म्हणून अंतर्गत वापर समजून आणि काळजीपूर्वकच करावा. आता एक अतिशय रंजक उपयोग. झेंडूचं तेल केसांसाठी. झेंडूच्या पाकळ्या एका स्वच्छ भांड्यात घ्या. त्यात चांगल्या प्रतीचं तेल घाला. सर्वसाधारणपणे तीळ तेल किंवा जुनं नैसर्गिक नारळ तेल वापरलं जातं. पाकळ्या पूर्णपणे तेलात बुडाल्या पाहिजेत. हे भांडं बंद करून काही दिवस पारंपरिक पद्धतीने ठेवतात. 40 दिवसांनी हे तेल गाळून घेतलं जातं. या तेलाचा रंग पिवळसर हळदीसारखा दिसू शकतो. हे तेल डोक्याला लावल्याने टाळूला पोषण, कोरडेपणा कमी आणि केसांना नैसर्गिक आधार मिळू शकतो. काही परंपरांमध्ये अकाली पांढरे होणाऱ्या केसांसाठीही याचा उपयोग सांगितला जातो. झेंडूचा शीतनिर्यास श्वसन संस्थेसाठीही उपयोगी मानला गेला आहे. रात्री एका काचेच्या किंवा सिरामिकच्या भांड्यात 1 कप पाणी घ्या. त्यात झेंडूचं फूल, काही पाकळ्या आणि हवं असल्यास तुळशीची पानं टाका. सकाळी ते पाणी गाळून किंचित कोमट करून प्यावं. यामुळे श्वसन मार्गातील जडपणा कमी होण्यास, कफ सैल होण्यास आणि दम्यासारख्या त्रासांमध्ये सहाय्य होऊ शकतं. कान दुखत असेल तर झेंडूचा ताजा रस किंचित कोमट करून 1 ते 2 थेंब वापरण्याची पारंपरिक पद्धत आहे. तसंच दातदुखीसाठी झेंडूच्या फुलांचा काढा करून गुळण्या करता येतात. यात पेरूची पानं, थोडंसं मीठ आणि चिमूटभर फिटकरी घालता येते. यामुळे तोंड स्वच्छ वाटतं, हिरड्यांना आराम मिळतो आणि दातदुखीतही सहाय्य मिळू शकतं. महिलांमध्ये काही वेळा स्तनांमध्ये सूज, वेदना, कोमलता किंवा दूध पाजताना त्रास जाणवू शकतो. अशावेळी झेंडूची बारीक पेस्ट बाहेरून लावण्याचा एक पारंपरिक उपाय सांगितला जातो. यामुळे सूज कमी होण्यास आणि वेदनांमध्ये आराम मिळण्यास मदत होऊ शकते. पण गाठ, दीर्घकालीन सूज किंवा गंभीर वेदना असल्यास वैद्यकीय सल्ला घेणं अत्यावश्यक आहे. झेंडूमध्ये बवासीरचा उपयोग काही पारंपरिक पद्धतींमध्ये सांगितला जातो. झेंडूची काही फुलं आणि 2 ते 3 काळी मिरी एकत्र वाटून पाण्यासोबत घेतात. यामुळे रक्तस्राव कमी होण्यास, सूज कमी होण्यास आणि वेदनांमध्ये सहाय्य मिळू शकतं. यासोबत आहारातील परहेज अत्यंत आवश्यक आहे. तिखट कमी, बद्धकोष्ठता टाळा आणि पाणी पुरेसं घ्या. झेंडूचा एक सुंदर उपयोग अजून आहे, नैसर्गिक रंगद्रव्य म्हणून. झेंडूच्या पाकळ्यांमधून सुंदर पिवळसर नारिंगी रंग मिळतो. हा रंग पनीर सजावटीत, हर्बल पेयांमध्ये आणि काही पदार्थांच्या आकर्षक सादरीकरणात वापरता येतो. दिसायला सुंदर असलेलं अन्न मनालाही आवडतं आणि झेंडू हा त्या सौंदर्यात नैसर्गिक भर घालतो. फाटलेल्या टाचा आणि बिवायांसाठीही झेंडू उपयोगी ठरू शकतो. पहिले कोमट पाण्यात थोडं मीठ आणि फिटकरी टाकून पाय स्वच्छ धुवावेत. नंतर झेंडूचा रस तुपात किंवा व्हॅसलिनमध्ये मिसळून टाचांवर लावावा. यानंतर स्वच्छ सुती मोजे घालावेत. यामुळे कोरडेपणा कमी, त्वचेला ओलावा आणि फाटलेले भाग भरून येण्यास मदत मिळू शकते. काही पारंपरिक घरगुती उपायांमध्ये झेंडूचा उपयोग लघवी सुरळीत होण्यासाठीही सांगितला गेला आहे. झेंडूची फुलं, थोडं धणे, पाणी यांचा शीतनिर्यास करून तो थोड्या मिश्रीसह घेतला जातो. मात्र लघवी पूर्णपणे बंद होणं ही गंभीर स्थिती असू शकते. म्हणून अशावेळी फक्त घरगुती उपायांवर विसंबून राहू नये. गरज वाटल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कधी एखाद्या कीटकाने चावलं, खाज आली, जळजळ झाली किंवा हलकी सूज आली तर झेंडूची पेस्ट त्या जागी लावता येते. यामुळे जळजळ कमी होण्यास, त्वचेला शांतता मिळण्यास मदत होऊ शकते. आता झेंडूचा अत्यंत महत्त्वाचा उपयोग शेतीमध्ये. अनेक शेतकऱ्यांचा अनुभव आहे की झेंडू फक्त फुलपीक नाही, तो संरक्षक वनस्पती म्हणूनही काम करतो. शेताच्या कडेला झेंडूची लागवड केली तर काही वेळा काही प्राण्यांचा किंवा किडींचा त्रास कमी झाल्याचं शेतकरी सांगतात. याहूनही महत्त्वाचं म्हणजे झेंडू काही प्रकारच्या निमॅटोड्स विरुद्ध उपयोगी ठरतो असं मानलं जातं. झेंडूची झाडं शेताच्या कडेला किंवा मध्ये लावली तर मुळांना त्रास देणाऱ्या काही सूक्ष्म किडींवर नियंत्रणात मदत मिळू शकते. झेंडूची फुलं, पानं गोमूत्रात भिजवून नंतर पाण्यात मिसळून सेंद्रिय फवारणीसाठी वापरण्याची ही पद्धत काही ठिकाणी आहे. यामुळे सेंद्रिय शेतीला आधार, जमिनीला पोषण आणि काही किडींवर सौम्य नियंत्रण मिळू शकतं. म्हणून शक्य असेल तर प्रत्येकाने घरात झेंडू लावावा. कारण तो सहज उगवतो, सुंदर दिसतो, सुगंध देतो, पूजा अर्चेत उपयोगी पडतो, त्वचेसाठी उपयोगी आहे, जखमांवर उपयोगी आहे आणि शेतीतही उपयुक्त आहे.
घरातला झेंडू म्हणजे जणू एक छोटंसं नैसर्गिक औषधालयच. पण वापरताना काही गोष्टी लक्षात ठेवा. फुलं रसायनमुक्त असावीत. बाह्य उपयोग करताना स्वच्छता पाळा. डोळ्याजवळ काळजी घ्या. गंभीर आजारांमध्ये फक्त घरगुती उपायांवर अवलंबून राहू नका आणि अंतर्गत सेवन मर्यादित आणि समजूनच करा. तर मित्रांनो, साधं दिसणारं झेंडूचं फूल प्रत्यक्षात किती गुणकारी आहे हे आपण पाहिलं. जखमा, फोड, त्वचा, निखार, रक्तस्त्राव, केस, श्वसन, कीटक चावळं आणि शेती इतक्या विविध प्रकारे झेंडू उपयोगी पडू शकतो. आपल्या परंपरेत, आपल्या शेतात, आपल्या घराघरांत अशा अनेक गोष्टींचं ज्ञान दडलं आहे. आपण फक्त ते पुन्हा ओळखायचं आहे आणि योग्य प्रकारे वापरायचं आहे. म्हणून शक्य असेल तर झेंडू घरात लावा, त्याचा सुगंध ओळखा, त्याचा उपयोग शिका आणि निसर्गाने आपल्याला दिलेल्या या सुंदर देणगीचा योग्य लाभ घ्या. तुम्ही सर्वजण निरोगी रहा, आनंदी रहा, प्रसन्न रहा आणि दीर्घायुषी व्हा. हीच मनःपूर्वक शुभेच्छा. नमस्कार.